मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा। खासदार श्रीकांत शिंदे ही सपत्नीक उपस्थित। 4ही पिढ्यांपासून वारीची परंपरा। राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव। बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाकडे साकडं। नाशिकचं अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी। आई वडिलांच्या पुण्याईमुळेच विठुरायाच्या पूजेचा मान। अहिरे दाम्पत्याची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मुंबईतल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीचा उत्साह। हजारो मुंबईकरांची विठू दर्शनासाठी मोठी गर्दी। लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना। 12वी पास केल्यावर मिळणार 6,000, डिप्लोमावाल्यांना 8,000 तर पदवीधारकांना 10,000 स्टायपेंडची घोषणा। खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र। रहिवासी म्हणून दिला थर्मोवेरिटा कंपनीचा पत्ता। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित। तातडीनं मसुरीला परत जाण्याचे आदेश। एबीपी माझाच्या बातमीचा आणि पाठपुराव्याचा दणका। पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकरांच्या पतीविरोधात ईडीचं पुरवणी आरोपपत्र दाखल। 263 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप। आतापर्यंत सर्व आरोपींची 182 कोटींची मालमत्ता जप्त। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भगदाड। एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये आज करणार प्रवेश। ठाकरे गटाकडून विधानसभेच्या 120हून अधिक जागांचा आढावा। महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास ठाकरे गट 90 ते 100 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगानं घेतली दखल। अहमदनगर मतदारसंघातल्या आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं होणार मॉक पोल। अकोल्यातले भाजप खासदार अनुप धोत्रेंच्या निवडीला आव्हान। नागपूर खंडपीठात याचिका दाखल। निवडणुकीमध्ये विजयासाठी भ्रष्ट मार्ग अवलंबल्याचा आरोप। ईस्टर्न फ्रीवेवरील 9 वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणी जान्हवी गडकरवर आता हत्येचा खटला चालवण्याची सरकारची मागणी। परिणामांची जाणीव असताना सुद्धा बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक पालिकेकडून दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ। निवासी भागात डेंग्यूच्या अळी आढळल्यास प्रति स्पॉट 500 रुपयांचा दंड। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडालं। येमेन एडेन बंदराकडे येत असताना अपघात। 13 भारतीयांसह 16 कर्मचारी बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।